याचा तर आनंद आहेच आहे, कारण की साहेबांना बरंच टार्गेट केलं होतं त्या या कारणामुळे. पण साहेब हे बघितलं नाही की मुलं वयाच्या कितव्या वर्षीपासून काम करतायत. समोरच्यांची आता बोलती बंद झालेली आहे आणि संमिश्र भावनेसाठी की आज जो काही इथे प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं मानसिक स्थिती आमची खुशीत जरी असली तरी ते थोडंसं आहेच आहे. आणि 1900 पॅनल आमचं थोडंसं हे झालं त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय, बाकी काही नाही. हा विजय कशाचा आहे? हा विजय खरं तर हा कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा आहे, प्रत्येक शिवसैनिकांचा विजय. कारण पदमपुरा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पहिली शाखा तिथनंच ओपन झालेली आहे. त्यामुळे हा शिवसेनेने गड राखला असं म्हणायला हरकत नाही. आता तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय, महापौर पण होऊ शकतो घरी, अशी चर्चा सुरू झालेली आहे. चर्चा तर होतच असतात. ते पुढे बघूया, अजून काही आमच्या डोक्यात नाही. आता आजचा क्षण हा आता जे निकाल लागलाय त्याकडे आहे आमचं. विजय झाला. आम्ही एक नाही तर चौघ चांगल्या लीडनी विजय झाला. कारण की असं बघायला गेलं तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो मेन केंद्र होता सगळ्यांचा की 18 मध्ये, आणि पालकमंत्री साहेबांचे दोन्ही मुलं उभा आहेत. 18 मध्ये येऊन काय काय बोलल्या गेलं आमच्या विरोधात, पण आज तुम्ही बघू शकता आम्ही 4च्या 4 सीट जिंकून आलोय आणि 29चे पण 3 लागलेले आहेत. म्हणून आम्हाला आनंद डबल झालेला आहे की जे आम्ही बोललो होतो, ज्याच्यावरून टीका केली जात होती की त्याच्यामुळे युती तुटली, पण आज 30 सीट शिवसेनेची आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. पण तुमच्या विरोधात बरंच भाषण विरोधात केलं गेलं, सोबत असणाऱ्या भाजपकडून सुद्धा गंभीर आरोप केले गेले. पण आमच्या सोबत सगळे शिवसैनिक आहे आणि ही सगळी ताकद शिवसेनेची आहे. हा एकटा आमचा चौघांचा विजय नाही, हा पूर्ण शिवसैनिकाचा, ज्यांनी पूर्ण मनाने काम केले त्यांचा विजय. आज तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे, कारण की प्रत्येकाने जीव लावून मेहनत केली आणि त्याचा असर असा झाला की आता आम्ही चौघं महानगरपालिकेत सोबत चाललोय. बरं, आता सोबत महानगरपालिकेत चाललेत. महानगरपालिकेत जात असताना काय विचार आहे की काय स्वप्न आहेत की काय करायला हवं? नाही, आम्हाला असं काम करायचं की पुढच्या 5 वर्षांनी आम्हाला लोकांकडे जायची वेळच नाही आली पाहिजे. आणखी एक चर्चा आहे की आता पालकमंत्री आपल्या मुलीला किंवा मुलाला महापौर पण करू शकतात जर आरक्षण जर अजून आरक्षण निघालं नाहीये, त्याच्यावर मी अजून भाष्य पण करू शकत नाही. कारण की आरक्षण जे निघेल, जे काही पुढे घडामोडी होतील त्या हिशोबाने होईल सगळं. जर आरक्षण निघेल तर 4 1 2 आणि 4. अच्छा, हे 4 हे पूर्ण. आपल्या सोबत संजय